गुड मॉर्निंग. काय झालं रमे? चेहरा का पडलाय तुझा? लय थकलेला बी वाटतोय. अगं रात्रभर झोपच झाली नाही बघ माझी. का? काय झालं? मंजू, छोट्या मालकांनी मला ते लॉकेट दिलं होतं ना, त्यातलं ते पुण्याचं पेंडंट माझ्याकडून हरवलंय. काय? वय, अगं बरं, असं कसं कुठं पडलं? काही अंदाज तर असेल ना? जिथं जिथं वाटत होतं ना तिकडे समधीकडे शोधून आली मी. लय शोधलं पण काही सापडलंच नाही. लय प्रेमानं दिलं होतं ग ते, खास माझ्यासाठी बनवून आणलं होतं. मला तर सांभाळता बी आलं नाही ते. तुला सांगते रमे, त्या सुमीची नजर ज्या गोष्टीवर जाते ना, ती गोष्ट गायबच होते बघ. परत ते पेंडंट हरवलंय हे छोट्या मालकांना कसं सांगू? आणि त्यांना काय वाटेल? या एका गोष्टीचा विचार करून करून ना डोक्याचा भुगा पडायला लागले माझ्या. रमा, तुला माझ्या बरोबर येशील का प्लीज? अहो येते की. काही काम होतं का? अगं मला एका मैत्रिणीच्या लग्नाला जायचंय मोतीनगरला, आणि आधीच खूप उशीर झालाय. मी कधीपासून साडी नेसायचा प्रयत्न करते पण मला येतच नाहीये. तू प्लीज मदत करशील मला? चालते, येतेच. चल. ताईसाहेब थांबा, मी पिन लावते आता. बरं मला सांगा, आता ज्या मैत्रिणीच्या लग्नात चाललात ती तुमची शाळेची मैत्रिणी की कॉलेजची? अगं ती माझी शाळेपासूनची मैत्रीण आहे, नैना. खूप खास मैत्रीण आहे माझी. म्हणजे आम्ही एकाच शाळेत तर होतोच, पण आम्ही एकाच क्लासमध्ये पण होतो आणि एकाच बेंचवर पण बसायचो. आणि शाळा संपल्यानंतर आम्ही एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेली आणि एकाच हॉस्टेलमध्ये पण राहायचो. अरे वा, म्हणजे आता फक्त लग्न एकत्र नाही करत आहात. तसं म्हणू शकतेस तू. पण तुला सांगू का, आमचं एकमेकांशिवाय पानच हलायचं नाही. आम्ही 24 तास एकत्र असायचो. आणि आमच्यात इतकी मैत्री आहे ना की मी तिला साधं पेन जरी दिलं असेल ना तरी तिने ते अजून जपून ठेवलं असेल. आणि तिने पण मला भरपूर गोष्टी दिल्या, त्या सगळ्या मी जपून ठेवल्या. हा बघ, हा टेडी आहे ना, हा पण तिनेच दिलाय मला. 10वी झाल्यानंतर आम्ही एकमेकांना गिफ्ट दिलेले, ते आम्ही अजून जपून ठेवले. याला म्हणतात प्रेम. आपल्या आवडत्या माणसानं दिलेल्या गोष्टी ह्या अशा जपून ठेवायच्या असतात. ताईसाहेबांनी एवढी जुनी भेटवस्तू अजून बी जपून ठेवली आहे. नाहीतर म्या आत्ता मालकाने प्रेमानं दिलेलं, खास माझ्यासाठी बनवून घेतलेलं ते सोन्याचं लॉकेट मला सांभाळता आलं नाही. बरं आता ते हरवलं आहे तर मला छोट्या मालकांना त्याबद्दल सांगितलंच पाहिजे. रमा, रमा, जी? अगं कुठे हरवलीस? हो नाही, काही नाही, तुम्ही बोला ना. नक्की ना? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, असं काही नाही. बर, मला सांग, हे कानातले कसे दिसतील? अहो छानच दिसतील, बघू. थांबा. आता बघा. खरंच मस्त दिसते रमा. थँक्यू. तू नसतीस तर मी काय केलं असतं अगं. हो एवढं काय ते. बरं चला, मी निघते. हो, मलाही निघायचंय, खूप उशीर झालाय. येते. छोटे मला दूध. हो, काय झालं? कुठे होतात तुम्ही? किती उशीर झाला? मी कधीपासून तुमची वाट बघतोय. अहो छोटे मला ते ताईसाहेबांना तयार व्हायला मदत करत होते ना, ते त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नात चाललेत म्हणून. अच्छा, असं आहे तर. कसं? आज तुम्ही विसरलात मला. अहो नाही नाही, असं अजिबात नाहीये. असं नाहीये? मग कसं आहे? मी मस्करी केली तुमची, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्हाला माहितीये रमा, तुमच्या येण्याची वेळ झाली ना
की माझी नजर आपोआप दरवाजाकडे जाते. तुम्हाला पाहिलं की असं वाटतं, चला आता दिवसाची सुरुवात झाली. तुमच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य पाहिलं ना की एक वेगळीच एनर्जी माझ्यात येते. मी 24 तास काम करू शकतो. किती प्रेम करतात छोटे मालक माझ्यावर. पर यांना मी आता कसं सांगू की यांनी दिलेलं ते सोन्याचं लॉकेट माझ्याकडून हरवलं आहे म्हणून. कुठलाही विचार करताना किंवा कुठलीही गोष्ट करताना रमा काय विचार करतील? एखादी समस्या आली तर रमा ती समस्या कशी सोडवतील? रमा, काय झालंय? कसला विचार करताय का तुम्ही? नाही. ओके, माझी बॅग घ्या. मी आता पंचायत समितीमध्ये निघालोय. रमा, काय? कुठे हरवलात तुम्ही? छोटे मला का तुम्ही काही विचारलं होतं का? म्हणजे तुमचं लक्षच नाही? काही हवंय का तुम्हाला? मी तुम्हाला बॅग आणायला सांगितली होती. अहो असेल ते ताईसाहेब गेल्यावरती ना त्यांची खोली आवरायची, तर तेच डोक्यात चालू होतं माझ्या. बरं मी निघते, तुम्ही दूध पिऊन घ्या. रमे, अगं सापडेल की. मला सांग, तू कुठे कुठे गेली होतीस? तिथं समधीकडे बघितलं का? तिथेच कुठेतरी हरवलं असेल. काय शोधताय? हा? काय शोधताय? अगं ते ताक घुसळायची रवी आहे ना, तर तीच हरवली. सापडतच नाहीये, तेच शोधतोय. बर, रवी हरवली का? आणि मग रवी शोधायला तुम्ही दोघी जणी? बरं ठीक आहे, चल मी बी शोधते. अगं नको नको, राहू दे ना सुमी. तू एक काम करतेस का? मागच्या दारी जाऊन ते वाळवण टाकले तेवढं घेऊन ये ना. अगं घेऊन आले असते ग मी, पण कसं आहे अगं, अगं दमायला होतं मला खूप. आणि मी दमली का मग डुगू बी दमतो ना, मग त्रास होतो अगं त्याला. ते बी हाय. तू एक काम कर मग, बाईसाहेबांच्या खोलीत ना मी त्यांच्या साड्या ठेवल्या, त्याच्या घड्या घालतेस का? करते की, मला काय धाड भरलीये मग. बरं आहे, एक रवी शोधायला दोघी जणी आणि एवढ्या सगळ्या साड्यांच्या घड्या घालायला मी एकटी. अजबच न्याय आहे. रमे, अगं सापडेल की. तू नीट आठव, तू कुठं कुठं गेली होती, कुठे कुठे फिरली होतीस? हे बघ मंजू, मी घरातून निघाले त्यावेळेस लॉकेट गळ्यातच होतं, कारण सुमेनच मला टोकलं होतं. मग त्यानंतर नाश्त्याच्या वेळेस बी गळ्यातच होतं, आणि मग रोजगार केंद्रात गेले होते त्यावेळेस ताईसाहेबांनी मग मला म्हणजे अगं रोजगार केंद्राच्या इथे एकदा शोधायला पाहिजे. मी बघून येते. वय. काय शोधतेय ग खोक्यात रमा? अगं त्या खोक्यात काय शोधतेय? मग पाहिलं पाटीत पण काहीतरी बघत होती ना तू. अगं मी काहीतरी प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर द्यायचं असतं. तुला साधा एवढं कळत नाही का? अगे मी तुला प्रश्न विचारतेय, काय तोंडाला कुलूप लावून बसलीये का? आता बोल ना घडा घडा. तुम्ही अगं गप बस की जरा. अगं पण काय करते हे पण कळत नाही, प्रश्नाचं उत्तर पण देत नाहीये. काय लपछपी चालली का तुझी? काय लपछुपी केली ग म्या? मग मी तुला प्रश्न विचारते ना, त्याची उत्तर देता येत नाही तुला? अगं माझं ते लॉकेट नाही का, ते हरवले तर तेच शोधते. काय? अरे बापरे, ते सोन्याचं लॉकेट हरवलं? इतका कसा हलगर्जीपणा करू शकते ग तू? कळत कसं नाही ग तुला? सुमे, कोणी मुद्दाम करतं का असं? हा, पण हरवलंय हे महत्वाचं आहे ना. लय नाकाने कांदे सोलायची.
हेच माझ्याकडनं झालं असतं ना तर गावभर बोंबा बोंब करत फिरली असती. आता मी करू का बोंबा बोंब? काय ग, पण ते सोन्याचं पेंडन इथं पडले हे तुला कसं माहिती? तू इथं काय करत होती? अगं बोल ना आता, घडा घडा. आता काय विचारते मी? बोल ना. तुम्ही मला शोधत होतेच का आता? तुझा बरं, मी शोधते. ही इथंच शोधतीये म्हणजे हिला माहितीये की ते इथंच पडले, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये ती. म्हणजे इथं काहीतरी डाव मांडला हिने. काहीतरी घडलं इथं, पण मला सांगायचं नाहीये तिला. हरकत नाही, तिच्यावर नजर ठेवायलाच पाहिजे आता. कृषी विषयक जिथे कुठे माहिती मिळू शकते अशा गोष्टींवर लक्ष असणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातली कुठलीही गोष्ट प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ही शेतीशी संबंधितच असते. आपल्या इथे कृषी विषयक वर्तमानपत्र आहेत, पुस्तकं आहेत, ती तुम्ही वाचू शकता. पण रोज शेतीविषयी एक तरी नवीन गोष्ट शिकली पाहिजे असा निश्चय करा. आणि मग बघा, मी तुमच्या सोबत आहेच. काय वाचायचं ते मी तुम्हाला सांगेन. तर आता आपण शेती करत असताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत. या ना, या आत्या, बसा. या बसा. बर, तर नवीन तंत्रज्ञान म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा करायचा यासाठी आपण आपल्या पंचायत समितीमार्फत शिबिर घेणार आहोत. नवीन तंत्रज्ञान आलं म्हणजे रोजगार बुडाला असा चुकीचा समज आहे. आता आपण जी नवीन योजना राबवणार आहोत त्यासाठी आपण सगळे नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत एका पातळीवर असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काही महत्वाचं बोलायचं आहे का? नाही म्हणजे मला थोडा वेळ लागणार आहे म्हणून. बोला ना तुम्ही. नाही, काही नाही, आपण बोलू नंतर. काही प्रॉब्लेम आहे का? तसं काय असेल तर सांगा, ही आपलीच माणसं आहेत. हा, तसं काय असेल तर आम्ही बाहेर जातो की, त्यात काय एवढं? हो, नाही नाही दादा, एवढं काही नाही. येते मी. तुम्हाला हे समजा कुठल्या तोंडून सांगू मी छोटे? मला खरंच मला काही बी समजना झालंय. नाही तरी एका अर्थी बरंच झालं. तोंड घाशी पडली ना रमा. रमा तोंड कशी पडली हे बरं झालं. नाही तर काय, मग अशी शोधत होती ते लॉकेट. कुठं हरवलं नाही सापडलं तिला. अगं सुमे, काय बोलतेस तू? अगं ह्या असे लपून छपून केलेले पराक्रम असतात ना, त्या अजिबात लाभत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सोन्याचं लॉकेट होतं ना, ते हरवलं तिचं. मला ह्याच लय बरं वाटतंय. देवानं न्याय दिला बरोबर. आणि भगवान की लाठी पडतीये ना, तो आवाज नाही करते पर सपासप लागतीये. हे भारी झालं बघ. सुमे, तुला काय बोलावं ना हेच समजत नाही मला आता. मग नाही समजत तर कशाला बोलते उगाच? अगं अशी कशी आहेस तू? बहीण आहे ना ती तुझी, आणि तिचं सोन्याचं लॉकेट हरवलंय याचा तुला आनंद झालाय? अगं देवानं न्याय दिलाय याचा आनंद वाटतोय. ते तो करता धरताय, तो सगळं करतो. मी काय करणार आहे? मी काय नाही करत बाई. कसं आहे ना सुमे, देव बघतोय आणि देव आहे ना चांगल्या लोकांसोबत समत चांगलंच करतो, वाईट कधी करत नाही. आणि रमानं बी कुणाचं वाईट केलं नाही ना, त्यामुळे तिचं बी समत चांगलंच होईल. देव बघतोय ना, आता तूच म्हणाली ना, मग देवाला ठरवू दे कोणाचं किती वाईट केलं आणि किती चांगलं केलं. ते आली मोठी मला शिकवायला. का चांगलं होणार नाही? काही झालं तरी चांगल्या विचारांनी राबवलेल्या योजना नेहमी यशस्वी होतात. कसं आहे ना, लोकांना माहिती आहे की आपण त्यांचं भलं करतो, त्यामुळे त्यांची साथ तर आहेच, पण त्यांचे आशीर्वाद सुद्धा आहेत. हे मात्र खरं आहे. लोकांचे तळतळ जसे लागतात ना, तसेच त्यांचे आशीर्वाद बी फळतात. दामू, आपलं हे सहकारी शेतीचं स्वप्न पूर्ण झालं ना,
तर सगळे शेतकरी श्रीमंत होते. होय होय. एक मिनिट. हा तेजू बोल. हा मी फायनली पोहोचले हा मोतीनगरला. फायनली म्हणजे काय रस्ता खराब होता की ट्रॅफिक होतं? अरे नाही, ट्रॅफिक नाही, माझी गाडीच बंद पडली. अरे बापरे, मग? अरे नशीब मला रस्त्यात माझी मैत्रीण भेटली, तिच्या गाडीवरून आले मी. बर, तू परत कधी येणार आहेस? अरे आत्ता तर पोहोचले, आत्ता काहीच सांगू शकत नाही, पण मला उशीर होईल थोडा. बर, पण मग मी कुणाला पाठवू की मी स्वतः येऊ? अरे नाही नाही नको, आय मॅनेज. तेजू, कसं मॅनेज करणार आहेस तू? एवढ्या रात्री तुला गाडी मिळणार आहे का? आपल्या घरातलं पण कोणी सोबत नाहीये तुझ्या. मग तिकडून येणारी कोणी मैत्रीण आहे का? अरे दादा दादा रिलॅक्स, मी काही लहान आहे का आता, येईन मी. बर, तुला काही मदत लागली तर मला फोन कर आणि लवकर ये. हो हो ठीक आहे, बघते कसं जमते ते. चल ठेवते, बाय. हा चल, बाय, काळजी घे. दामू, हा माझं एक काम आहे, ते मी करून येतो आणि मग तुला कॉल करतो. ओके? चालतंय की. आलो. या. काय करू म्या, काही बी सुचत नाहीये. कुठून आणू ते लॉकेट? आई, माझ्याकडची समधी उत्तरं संपलीत ग आता. छोट्या मालकांनी एवढं प्रेमानं दिलेलं ते लॉकेट मी नाही सांभाळू शकले. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीनं दिलेली भेट सांभाळता न येणं, यापेक्षा अजून मोठी चूक काय असेल? माझ्या मनावर लई दडपण आलंय. मी नाही सांगू शकत त्यांना. खरं म्हणजे मी त्यांना नाही सांगितलंय ना, ह्यामुळे जास्त अपराधी असल्यासारखं वाटते. आता तूच काय तो मार्ग दाखव. तुझ्याकडे लई आशेनं आलीये मी. एवढ्या आशेने तुम्ही आईच्या चरणापाशी आलात, तिने कधी तुम्हाला नाराज केले? आई ऐकेल तुमचं. बरं मला सांगा, असं डोळ्यात पाणी आणून एवढं काय मागणं मागतोय तुम्ही आईकडे? तुम्ही हे शोधताय का? छोटे मला कहून तुमच्याकडे कसं आलं हे? मला सापडलं, तेव्हा कळलं की तुमच्याकडून पडलं असेल. अहो पण मी इतक्या वेळा तुमच्याशी बोलायला आले, तेव्हा का नाही सांगितलं मला? मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून. सरप्राईज? अहो काय छोटे मला तुमचं बी, इथे माझा जीव टांगलेला लागला होता आणि तुम्ही. एक मिनिट, मी तुम्हाला नाही सांगितलं ते ठीक, पण तुम्ही मला का नाही सांगितलं? अहो आता काय सांगणार होते मी? तुम्ही एवढ्या प्रेमाने दिलेली वस्तू मी सांभाळू नाही शकले आणि ते लॉकेट माझ्याकडून हरवलं असं. आणि मी सांगितलं जरी असतं तरी तुम्हाला काय वाटलं असतं? खूप विचार करता तुम्ही. बर, ती चेन द्या इकडे. द्या.
काय झालं? मी आहे लॉकेट नाही घालू शकत. का? अहो तुम्ही एवढं प्रेमाने दिलं होतं ते, आणि मॅच नाही सांभाळू शकत. त्यामुळे मला असं वाटतंय ते सांभाळायची योग्यताच नाहीये माझ्यात. कोणी एवढ्या प्रेमाने दिलेली भेट मी अशी कशी हरू शकते? रमा हो, होतं असं कधी कधी. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. हं? हो नाही छोट्या मॅडम, ते लॉकेट तुमच्याकडे ठेवा. ते सांभाळायची जेव्हा माझ्यात योग्यता येईल ना तेव्हा मी घेईन ते परत. तुम्ही वाईट नका मानून घेऊ, पर सध्या ते तुमच्याकडे राहू दे. ठीक आहे, लवकरच तुमचा रिझल्ट लागेल, तेव्हा सगळ्यांच्या समोर ऑफिशियली तुम्हाला देईन. बघा नवसाई पावली, तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं.